हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर तुम्हाला वाटत असेल की 4 दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आहे आणि ताई म्हणत होत्या की रोज व्हिडिओ टाकते म्हणून. तर मला नाही जमलं व्हिडिओ. यासाठी मनापासून तुमची माफी मागते. कारण शिवानी लातूरला गेल्यामुळं मला एडिट करायला टाईम भेटला नाही. तरीसुद्धा मी खूप प्रयत्न केला होता एडिट करायचा. पण चतुर्थीचा व्हिडिओ एवढा मोठा झाला होता ना, ते मला एडिट करायला जमलंच नाही. मी 4 वेळेस एडिट केला, 4 वेळेस पण डिलीट झाला माझ्याकडून. का तर तो व्हिडिओ खूप मोठा झाला होता आणि आपलं मधले जे भाग आहेत ना मोठे मोठे, ते डिलीट करण्यामध्ये ना ते माझे 4 वेळेस व्हिडिओ डिलीट झाले. त्यासाठी मी नंतर प्रयत्न सोडून दिला. पण आता म्हणलं की नाही, काही झालं तरी टाकायचाच व्हिडिओ. त्यामुळे मी काय केलं, एका व्हिडिओचे 2 भाग केले. ह्यातला डिलीट भाग कोणताच केला नाही. जेवढे व्हिडिओ शूट केले होते तेवढेच सगळं पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते मी आता. कारण 2 भाग केलेत मी व्हिडिओचे त्यासाठी. तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करते इथून पुढे. जसं जसं मला जमल तसं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते. पण माझ्या मागे शिलाईचं इतका लोड असतो ना, तर मला एडिट करायलाच टाईम भेटत नाही. शिवानी केव्हा येईल, काय येईल काय माहिती ना. आल्याच्यानंतर येतील रोजच्या रोज व्हिडिओ. मी तुम्हाला याआधी पण म्हणले होते, मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन म्हणलं होतं. पण व्हिडिओ एडिट करायचं एवढं काही मला सवय नाही आहे अजून, त्यासाठी उशीर लागला. त्याबद्दल मनापासून अजून एकदा सॉरी म्हणते तुम्हाला. तर असो, आता बघा 5:15 वाजलेत. मागाशी तुम्ही पाहिलं 5:15 वाजले. तर मी म्हणलं की आज चतुर्थी आहे अंगारिक, मग पूजा वगैरे गणपतीची संध्याकाळी करावं लागतो, स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी आज लवकर मला वाचायला बसायचं होतं. मी रोज ना 5:30ला 5:45ला वाचन करायला बसत असते. ज्या टायमाला आपली लक्ष्मी घरात येते त्या टायमाला मी रोज वाचनाला बसत असते. त्यामुळे आज थोडं लवकर बसायचं होतं. 4:15ला बसणार चहा वगैरे पिऊन. तोपर्यंत हे शेजारच्या जयाताई आल्या होत्या. आणि या जयाताई आहेत ना, तर पहिलं त्यांनी स्वामींचं काहीच करत नव्हत्या. जेव्हापासून मी गुरुवार करायले, रोज पारायण करायला लागले, तेव्हापासून त्यांना माहिती झालं. तर ते मला विचारून गुरुवार केले 11. पुन्हा गुरुचरित्राचे 14वा 18वा अध्याय वाचायला चालू केले. स्वामींचा 11 माळ जप करतात प्रत्येक गुरुवारी, सगळं करतात. पण त्यांची काही जी इच्छा होती ती इच्छा काही अजून पूर्ण झाली नाही. पण मी स्वामींना प्रार्थना करते की त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. असं म्हणतात की आपण मागून जर आपल्याला स्वामींनी नाही दिलं, तर त्यापेक्षा पण चांगलं आपल्यासाठी काहीतरी स्वामींना ठेवलेलं असतं. पण आपल्यापाशी तेवढा दम नसतो. आपल्याला वाटतं की मी आज सेवा केली ना तर उद्या लगेच आपल्याला भेटावं असं वाटतं. तर असो, स्वामी ह्या ताईची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि इथून पुढे आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता 5:30 वाजले असतील. मी काय आता टाईम दाखविला नाही. 5:30 5:45 वाजले असतील. तर आता माझं वाचन चालू आहे. ते आम्हाला विचारत होते की आज कितवा दिवस आहे, किती दिवस झालं पारायण करते, असं तसं मला बोलत होत्या. आणि दूधखीर पण कशी करायची ते विचारायला आल्या होत्या मला. त्यांना तर किती दूधखीर करायची, पण मी थोडी वेगळ्या पद्धतीने करते, त्यांनी थोडी वेगळ्या पद्धतीने करतात. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते स्वयंपाक. त्यासाठी मला विचारायला आले होते. मी त्यांना बोलत उदबत्ती वगैरे लावून देत होते. स्वामी सवर्ण श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः, श्री कुलदैवताय नमः, श्री अक्कलकोटी निवासी कुलदेवता दिगंबर येते वर्य स्वामी राजाने कथा आणि देवीचा तू समजण्याचे. बघा आमची मनू अंगारिक चतुर्थी असल्यामुळे ना शेजारला म्हणजे थोडंसं लांब आहे आमच्या घरापासून. तर तिथं गणपतीचं मंदिर आहे. तर ते प्रत्येक अंगारिक चतुर्थीला ना गणपतीचा कार्यक्रम ठेवतात मोठा. भजन वगैरे असतं. त्यासाठी त्यांनी स्वामी समर्थाचे सॉन्ग लावले होते. तारक मंत्र लावला होता. त्यासाठी म्हणलं की तुमच्यासोबत शेअर करू म्हणून तिथला माझा आवाज काढून टाकलेला आहे आणि मी तारक मंत्राचा आवाज ठेवला आहे तिथं. तर इथे बघा माझं वाचन चालू आहे. आणि इथे समू म्हणली की मम्मी तुला वाचनाला आज उशीर होईल, कारण ती ज्या आता येऊन बसल्यामुळे मला 5:45 वाजले होते वाचनाला बसायला. त्यासाठी समू म्हणली की तुला खूप उशीर होईल स्वयंपाक करायला. मी भातवरणाचं कुकर लावून ठेवते. त्यासाठी मी तिला डाळ आणि तांदूळ काढून ठेवले होते तिच्यासाठी. तर तिनं आता भातवरणाचं कुकर लावते. तर पहिल्यांदा तिनं कुकर लावायला लागले. तिला मी
सांगितलं पण नाही की कसं लावायचं काय लावायचं, मी काहीच सांगितलं नव्हतं. तिला फक्त डाळ आणि तांदूळ काढून ठेवले होते. तर मनानं लावते तिनं, तर छान लावते. 2-2 वेळेस पाण्यानं तांदूळ डाळ धुवून काढले तिनं. तर इथं छोटं कुकर आहे, त्यासाठी डबे पण छोटेच घेतलेत. आपल्या 3 ताळीचे जे डबे असतात ना, तर ते डबे घेतलेत आणि त्यातच भातवरण लावलं आहे. का तर आम्ही तिघीच जेवणारे आहेत आणि जास्त भात पण कोणी खात नाही, त्यासाठी आम्ही भात थोडाच लावतो. तसं तर 2-4 दिवसाला एकदा भात करतो, भात रोज नसतो आमच्यात. त्यासाठी उपवास वगैरे काही असला तर भात करत असतो. तर इकडं समोरचं भातवरणाचं कुकर लावायला चालू आहे आणि तिकडं माझं वाचन चालू आहे. तर ही स्वतः व्हिडिओ केला आहे तिनं, म्हणजे एका हातात मोबाईल धरला आहे आणि एका हातात म्हणजे डबे वगैरे ठेवून कुकर लावते तिने एका हातानेच. तर म्हण्या बघा इथं कसा करतो आहे. तर हिनं कुकर वगैरे लावायला लागले. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की माझा जे व्हिडिओ आहेत ना, ते शिवानी जेव्हा एडिट करत होती तेव्हा जरा ते वेगळे व्हिडिओ एडिट करत होती आणि तिचं बोलणं पण माझ्यापेक्षा थोडं वेगळं येत होतं. म्हणजे माझ्यापेक्षा पण तिनं छान बोलत होती असं मला वाटतं आहे. तर जस्ट त्याची बोलायची पद्धत असते. तर मी आता नवीनच बोलते तुमच्यासोबत 2-3, ती माझा 3रा व्हिडिओ आहे आतापर्यंतचा. त्यासाठी मला वाटतं आहे माझ्या चुका होत असतेला, त्यासाठी ना मला माझ्या चुका दाखवून द्या तुम्ही. व्हिडिओ म्हणजे एकदम लक्षपूर्वक बघा आणि आवाज पण लक्षपूर्वक ऐका. कुठं काय होतं आहे काय नाही मला सांगत जा तुम्ही जर मला नाही सांगितलं ना तर मला कधीच समजणार नाही की माझ्या चुका कुठं होत आहेत. तर तुम्ही मला माझ्या चुका सांगा, म्हणजे मला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझ्या चुका दुरुस्त करता येईल. तसं तर आता शिवानी नसल्यामुळे मला म्हणजे जसं पाहिजे तसा व्हिडिओ एडिट करायला येत नाही आहे. पण जसा मला जमेल तसा मी व्हिडिओ एडिट करून तुम्हाला पाठवायचा प्रयत्न केला आहे. 4 दिवस झालं व्हिडिओ आला नाही, मला खूप गिल्टी वाटतं आहे, त्यासाठी अजून एकदा सॉरी. तर इथं बघा समूने कुकर लावले. आता माझं वाचन वगैरे झालं आहे, तर समूने कुकर लावले. छान शिजलं आहे भातवरण. तरी मला वाटलं नव्हतं की समू एवढी हुशार असेल म्हणून. पण तशी पण अजून लहान आहे ना, एवढी पण काही मोठी नाही. 9वीला शाळेला, जास्त करून तिला स्वयंपाकात म्हणजे अजून जास्त स्वयंपाक वगैरे काही लावत नाही मी. पण कधीतरी करते असं नडीआडीला कधीतरी करते. शिवानी नाही म्हणून एवढं तर केले, शिवानी असल्यावरती काहीच करत नाही. तर बरं झालं माझं तेवढं तरी काम तिने सोपं केले. तरी ते म्हणे बघा मण्यासोबत किती समोर खेळते छान बघा. समूकडनं हा मण्या इतकं जातो ना करत हिच्या एवढं ना आमच्याकडे मुलांना मण्या खूप म्हणजे खूप आवडतं. मण्या आवडत खूप आवडते, पण हा गुणानं दुसरी जरी कोण मुलगी आली ना तर त्या मण्याला काय वाटते समूचाय वाटते. प्राण्यांना आपण जेवढा जीव लावचाल ना तेवढं प्राणी आपल्याला त्यापेक्षा पण जास्त जीव लावतात. तसं तर माणसापेक्षा म्हणजे कुत्रा वगैरे काही पाहायला आवडत नाही. आणि ना जीव घेणे जे प्राणी असतात ते सुद्धा आपण जीव लावल्यावर आपल्यासारखे होतात असं म्हणतात प्राण्यांच्या बाबतीत. या बाप्पाचा रोज एकदा तरी व्हिडिओ पाळायला मण्याला बघण्यासाठी. त्यासाठी आम्हाला असो तर मण्याना हा खूप छान आहे, जसा दिसायला आहे मण्याला त्याचे गुण खूप गोड वगैरे आपण जसं शिकवताल तसं ते शिकतात प्राणी. ह्या आधी 2-3 वेळेस आणले छान आहे हा मण्या, म्हणून मी पण पाळायला नाही. तर ना आम्ही ह्याच्या आधी 2 वेळेस मण्या आणला होता. पण हा ना तो मण्या ना म्हणजे मला जसा पाहिजे तसा मण्या आहे. म्हणजे आणि असं म्हणतात की राग करून मुलींना जीव लावून सोडायला लावलं होतं, जीव घेणारे प्राणी सुद्धा. तर असो आपल्याला जीव तयारी चालू आहे. म्हणजे मागाशी तुम्ही पाहिलं समजा कुकर वगैरे लावलं होतं. तर आता आज करायचे मिरचू, म्हणजेच आपले खरी गोष्ट आहे. अख्ख्या जी मिरच्या असतात माझी स्वतःची तयारी चालू आहे. एक करते. समोर लागली मस्ती करायला तिच्या मण्यासोबत आणि माझं इथं चालू आहे काम. आणि तसं मिरच्या यावेळेस जरा शिल्लक राहिल्या होत्या, काही हिरव्या मिरच्या असं काही करण्यात येत नाही. लाल मिरचू काळ्या मिरचूच भाज्या करण्यात येतात, त्यामुळे मिरच्या शिल्लक राहिले तिथं. तर म्हणलं की आता मोकळी भाजी काय करण्याच्या ऐवजी मिरचू करूया. समूच्या पप्पाला मिरचू खूप आवडते असलं, म्हणजे अख्ख्याच मिरच्या आणि मधून फक्त बतईनं बतईनं म्हणजे माझ्यापाशी इळा आहे, इळ्याने मधून फक्त चिर द्यायची त्याला. आणि त्यातमध्ये मीठ शेंगदाण्याचं कूट भरून तेलामध्ये खालीवरी करायचं किंवा शिजवायचं. छान होतात मिरच्या. आणि जास्त मिरच्या तिखट नसायला नाही पाहिजे, तिखट असल्यानंतर खायला नाही चांगलं वाटत. म्हणजे तिखट सहसा कोणी जास्त खात नाही ना सध्याला. आम्हाला जशा पाहिजे तशा मिरच्या आहेत ह्या, तिखट नाहीत, त्यासाठी मिरचू करायला लागली. मोकळी भाजी करण्याची ऐवजी मला मिरचूच करू, वरण आणि मोकळी भाजी. तर इथं स्वयंपाक चालू आहे. आता तुम्ही म्हणत असाल की जवळून व्हिडिओ का केला नाही, लांबूनच का व्हिडिओ केला आहे. तर ह्या मागटलं तुम्हाला रिझन सांगते. हा जो पेपर बसवलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे, आमच्या घराचं काम अजून म्हणजे खूप काम बाकी आहे. फक्त आम्ही 3 रूमा बांधलेत आणि येऊन राहायला आलात. ही रूमा जेव्हा बांधायला चालू होत्या तेव्हा आम्ही भाड्यानं राहत होतो. तर तिथं ना
भाडं खूप चाललं आणि रूम पण खूप छोटी होती. आमचं काही तेवढ्यात म्हणजे ॲडजस्ट होत नव्हतं. त्यासाठी आम्ही रूम बांधले की लगेच आलो इथं. म्हणजे इथं आल्याच्यानंतर एक काम करू असं वाटलं आम्हाला. कलर वगैरे फडशा सगळं करू असं वाटलं. पण प्रत्येकाच्या घरात काहीतरी अडचणी असतात, तर त्या अडचणीमुळे आम्हाला काही करणं झालं नाही. त्यासाठी आहे त्यात पण खुश आहेत म्हणायचं आणि चालायचं, तसं काम झालं आहे आमचं. तर हा जो पेपर आहे तो पेपर बसवलेला आहे मी, ऑनलाईन मागवला होता. तर तो आता मला वाटतं वर्ष झालं असेल मी तो पेपर बसवला होता. तरी वरचा पूर्ण पेपर चांगला आहे अजून, पण गॅसपासला फक्त पेपर खराब झाला आहे. खराब म्हणजे कसं, म्हणजे गॅसचे वाफ वगैरे लावून तिथला फाटला आहे आणि फोडणी वगैरे दिलेलं तिथे उडून जाण्यानं जरा बेकार झाला आहे तो. फडशा असल्या तर पुसून तरी घेता येते, पण कागद असल्यामुळे त्याला कसं पुसून तरी घेणार ना. त्यासाठी व्हिडिओ लांबून केला आहे. पण जरा समजून घ्या, कारण आज स्वयंपाक काय एवढा म्हणजे तुम्हाला दाखवण्यासारखं पण नाही. साधं सिंपल वरण करायचं आहे. त्या वरणाला ना टमाटा आहे ना कांदा, साधं सिंपल वरण आहे. आपलं जिरे मोहरी लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि मेन खोबरं खिसून टाकत असते वरणाला, एवढंच, बाकी काही नाही. हे बघा साधं सिंपल वरण आहे. त्यासाठी तुम्हाला काही दाखवलं नाही, पण म्हणलं थोडंफार शेअर करू. म्हणजे 5 वाजल्यापासूनची रुटीन ही संध्याकाळी आज चंद्रोदय 10:15 आहे वाटतं, तोपर्यंतचे जे बी काही काम आहे ते दाखवू म्हणलं थोडेफार शूट करून. पण तसं म्हणून खूप शूट केलेलं आहे. त्यातल्या निम्मा व्हिडिओ मला घालवायचा होता, पण मला नाही जमलं. त्यासाठी मी सगळा व्हिडिओ घेतला आहे तुमच्यासाठी. तर असो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला नाही तरी कमेंटमध्ये सांगा. कारण व्हिडिओ जर नाही आवडला तर मला समजेल की दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय बदल करायचा हे समजेल मला. त्यासाठी सांगा नक्की. आणि माझं बोलण्यामध्ये काय चुका झाल्यात, कारण मला माहिती आहे की माझ्या बोलण्यात काहीतरी चुका होत असतील असं मला वाटतं आहे. त्यासाठी मला प्लीज सांगा कमेंटमध्ये. तर आता इथं माझं मिरचू करायला चालू आहे. वरण करून घेतले, मिरचू करायला चालू आहे. मिरच्या अगोदर भाजून घ्यायच्या थोडंसं तेल टाकून, आणि नंतर फोडणी टाकायची. फोडणीला काय फक्त जिरे आणि लसूण टाकायचं, आणि त्यात मिरच्या टाकायच्या थोडी हळद टाकून, आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि शिजू द्यायचं मिरच्याला. बाकी काय एवढा आटच नाही आहे मिरच्याचा, साध्या सिंपल आहेत पण खायला छान लागतात. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा मिरच्या. तुम्हाला जर ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर दुसऱ्या वेळेस मी जवळून दाखवेल तुम्हाला, पण एवढ्या काही अवघड नाही आहेत करायला, त्यामुळे मी काही तुम्हाला दाखवलं नाही, जवळून लांबूनच व्हिडिओ केलेला आहे. तर असो, इथे आता पीठ वगैरे मी आधीच तिंबून ठेवलं होतं. पीठ तिंबलेलं काही तुम्हाला दाखवलं नाही, पण आधीच तिंबून ठेवलं होतं. त्यासाठी आता इथं गोळे करायला चालू आहे ते, कारण आधी गोळे करून ठेवले ना तर गॅस पण आपला वाचतो आणि आपल्या चपात्या पण लवकर होतात. त्यासाठी मी पूर्ण उंडी आधी करून घेत असते आणि नंतर चपात्या करत असते. म्हणजे वरची चपाती भाजायच्या अगोदर आपली खालची चपाती लाटून पूर्ण होते. त्यासाठी आपला गॅस पण बचत होतो, गॅसचा पण. त्यासाठी आधी